हॅलो, हॅलो. हॅलो, हॅलो. निवास आणि वेदांत. आवाज येतोय माझा व्यवस्थित? निवास, आवाज येतोय माझा? हो सर. ओके. चल चालू करूया. सो आय होप तुम्हाला स्क्रीन दिसत असेल. व्हिडिओ प्लीज चालू ठेवत चला तुम्ही. तुमचा व्हिडिओ चालू नसेल ना मला समजणार नाही. तुम्हाला कळते की नाही. ठीक आहे. थँक्यू. थँक्यू वेदांत. तो आपण कालपर्यंत काय पाहिलेलं आहे हे एकदा थोडस रिवाइज करूया. तो आपण पाहिलं की देर आर 3 टाइप्स ऑफ डेटा सी प्रोग्रामिंग मध्ये. कुठला कुठला आहे? बिल्ट इन, दुसरा आहे डिराइव्ड आणि तिसरा आहे युजर डिफाईन्ड. बरोबर. आणि हे जे डेटा टाइप्स आहेत आपल्याला हे पाहावेच लागणार आहेत, कारण सगळ्यांनाच आता सर्वांनाच याच्यावरती काम करायचंच आहे डेटा टाइप्स वरती. त्याच्यामुळे देर इज नो एक्सक्यूज ऑर देर इज नो अल्टरनेटिव्ह वे रादर दॅन टू सी what are data and what are their types in all across programming language. कुठल्याही जगातल्या प्रोग्रामिंग लँग्वेजेस मध्ये कुठल्या कुठल्या डेटा टाइप्स असणार आहेत हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे आणि म्हणून आपण हे पाहतो. गेल्या काही दिवसापासून आपण हेच पाहत होतो की याच्यामधला जो पहिला प्रकार होता बिल्ट इन डेटा टाइप, त्या बिल्ट इन डेटा टाइपच्या प्रकारामध्ये आपण आतापर्यंत 3 प्रकारचे डेटा पाहिलेले आहेत. पहिला तो इंटिजर डेटा टाइपचा होता, सॉरी कॅरेक्टर डेटा टाइपचा होता. दुसरा जो होता तो होता इंटिजर आणि आपण काल जो पाहिला तो आहे फ्लोट. राईट. आता हे जे डेटा टाइप्स आहेत हे सब डेटा टाइप्स आहेत, म्हणजे एका बिल्ट इन डेटा टाइप पासून बनलेले एका बिल्ट इन डेटा टाइपचे प्रकार आहेत. एवढे प्रकार आपण पाहिलेत आणि याच्यामध्ये सुद्धा आपण वेगवेगळे प्रकार पाहिले. कसे की या कॅरेक्टर नावाच्या डेटा टाइप मध्ये मी जसं काल सांगितलं तुम्हाला की तिथे साइंड आणि अनसाइंड असणारच आहे. तो इथे साइंड आणि अनसाइंड होते. अनसाइंड दॅट इज शुअर. सगळ्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी साइंड आणि अनसाइंड असणारच आहे. तर ते इथे आहेत तसे ते सगळीकडेच असणार आहे. आणि त्यातली त्यात आपण इंटिजर डेटा टाइप मध्ये अजून 2 टाइप्स बघितल्या. कुठल्या कुठल्या त्या 2 टाइप्स होत्या? तर एक होती लॉंग इंटिजर आणि दुसरी होती ती शॉर्ट इंटिजर. राईट. आणि त्यांचे वेगवेगळे फॉर्मॅट स्पेसिफायर आहेत हे आपल्याला काल समजलं, कालपर्यंत समजलं. त्याच्यानंतर फ्लोटचे सुद्धा आपण पाहिले. फ्लोटचे देखील पाहिले. तर फ्लोट मध्ये आपण काय काय पाहिलेलं आहे? फ्लोट मध्ये आपण पाहिलंय एक तर डबल होतं, राईट, डबल होता आणि लॉंग डबल होता. डबल अँड लॉंग डबल. बरोबर. लॉंग डबल. आणि मग आता आपल्याला थोडंसं पिक्चर क्लिअर व्हायला लागले की आता आपल्याला पुढे कसं 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 जायचं असेल. आता हे झाल्यानंतर आपल्याला एक बेसिक अंडरस्टँडिंग आली की डेटा कसा तयार होतोय, रॅम वरती त्याचं काय प्रभुत्व राहत आहे, काय परिणाम होत आहेत रॅम वरती, आणि मग त्याचा वापर कसा करता यायला पाहिजे ते आपल्याला थोडक्यात अगदी समजलेलं आहे. जशी जशी आपण प्रॅक्टिस करू की जसं जसं आपल्याला डेव्हलपमेंट मध्ये पुढे हे येईल त्यावेळेस आपल्याला ते क्लिअर होतच चालेल. त्याची काही अडचण नाहीये. तर आता विषय हा आहे की याच्यानंतर आपण काय शिकलो, तर याच्यानंतर आपण काल जसं मी सांगितलं तुम्हाला की आपण प्रिंटएफ स्टेटमेंट, प्रिंटएफ नावाचं जे फंक्शन होतं त्या फंक्शनचं आपण काय शिकलेलं आहे, या फंक्शनला वापरायचं कसं किंवा त्याचे बेसिक युजेस काय आहेत हे आपण शिकले. आणि देर आर 3 टाइप्स ऑफ युजेस. देर आर ओनली, हे ओनली हा शब्द लक्षात ठेवा, कारण ओनली जर लक्षात राहिला तरच तुम्हाला लक्षात राहील की अरे याचे फक्त 3च आहे.
अन्यथा आपला डोकं खूप जास्त वेगळ्या प्रमाणात विचार करेल की बाबा काय आउटपुट यायला लागले. आउटपुट विल एव्हर कम, म्हणजे प्रत्येक वेळेस आउटपुट जे येणार आहे या 3 नियमांनाच धरून येणार आहे. ती युजेस कुठला कुठला आहे? पहिला तर आहे पहिला जो आहे तो काय आहे? टू प्रिंट द मेसेज. टू प्रिंट मेसेज. दुसरा कुठला होता मी सांगितलं होतं तुम्हाला? टू प्रिंट व्हेरिएबल व्हॅल्यू, राईट. आणि तिसरा मी सांगितलं होतं तुम्हाला टू प्रिंट बोथ, म्हणजे याच्यामध्ये मेसेजही असेल आणि व्हेरिएबलची व्हॅल्यू. आता या ठिकाणी फॉर्मॅट स्पेसिफायरचं महत्व आपल्याला लक्षात आलं, बरोबर. आता मग प्रश्न उरतो की आपल्याला प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये जर एखादे इनपुट घ्यायचं असेल युजिंग सी तर कसं घेता येईल? आणि युजिंग सी जर इनपुट घेता यायला शिकलो आपण तर कदाचित इतर सगळ्या प्रोग्रामिंग आपल्याला कधी ना कधी इनपुट घ्यावंच लागणार आहे. कारण आपला युजर आपल्याला ज्यावेळेस वेबसाईटवर येईल, ऍप्लिकेशन वरती येईल, त्यावेळेस तो त्याचं नाव टाकणार आहे, तो त्याचं एज टाकणार आहे, तो त्याचा मेल आयडी टाकणार आहे. हे सगळा डेटा येणार आहे, बाहेरून येणार आहे, बरोबर आहे. डेटा आपण स्वतः नसतो क्रिएट करत, तो बाहेरून येत असतो. आपण तो ऍप्लिकेशन मध्ये घेत असतो. आणि ज्यावेळेस आपण ऍप्लिकेशन मध्ये डेटा घेतोय तर त्याची फर्स्ट स्टेप काय असणार आहे की हाऊ टू टेक इनपुट फ्रॉम युजर, असा प्रश्न येईल आपल्याला, बरोबर आहे. आणि मग ते शिकण्यासाठी आपल्याला शिकावं लागेल की जे प्रिंटफ जसं युज केलं होतं तसंच एक अजून फंक्शन आहे, ज्या फंक्शनचं नाव स्कॅनएफ आहे. आणि हे फंक्शन देखील stdio.h या आपल्या असलेल्या याच आहे, कशाचं? हेडर फाईलच आहे. तो आपल्याला बघावं लागेल की मग स्कॅनएफ नावाचं जे फंक्शन आहे ते कसं काम करतं ते, बरोबर, राईट. सो स्कॅनएफ इज युज्ड टू टेक द इनपुट फ्रॉम युजर but with only using keyboard. This thing is very important. Using keyboard. There is no other way to take input rather than to use keyboard. वेदांत समजतंय तुम्हाला? कारण कीबोर्ड नसेल तर तुम्हाला प्रायमरी लेवलचे इनपुट घेताच येणार नाही. म्हणजे तुम्ही जे कॅरेक्टर्स घेणार आहेत, नाव घेणार आहात, नंबर्स घेणार आहात, सगळं म्हणजे कीबोर्ड असेल तरच. आणि कीबोर्डचं महत्व याच्यासाठी आहे की आपण जर कीबोर्डला कन्सिडर नाही केलं तर कदाचित आपली पुढे गफलत होऊ शकते, बरोबर आहे. म्हणून कीबोर्डला डेफिनेशन मध्येच आपण हे करतोय. आणि हे जे स्कॅनएफ नावाचं फंक्शन आहे ते स्कॅनएफ नावाचं फंक्शन कुठल्या लायब्ररीचं आहे? stdio.h नावाच्या हेडर फाईलचा आहे. म्हणजे स्टँडर्ड इनपुट आउटपुटची जी हेडर फाईल आहे त्याचा हिस्सा आहे स्कॅनएफ. मग स्कॅनएफचा यूज कसा करायचा? तर याचा जो स्पेसिफिक सिंटॅक्स आहे, त्याचा जो सिंटॅक्स लिहिला आपण तो अशा पद्धतीने लिहिला जाऊ शकतो. तुम्हाला दिसतंय माझ्या स्क्रीनवरचं निवास? दिसतंय? म्हणजे वाचता येते का? रीडेबल आहे का? आहे ना? ओके. सिंटॅक्स स्कॅनएफचा असा आहे की तुम्हाला काय करायचंय, समजा युजर कडनं एक नंबर यायचा आहे, हा एक नंबर घ्यायचा. तर तुम्हाला माहिती आहे की नंबर न्यूमेरिकलचे व्हॅल्यू, समजा तुम्हाला त्याचं एज घ्यायचंय, बरोबर, त्याचं एज घ्यायचं, त्याला सांगायचं की सर तुम्ही एज आपलं एंटर करा. तर एज घ्यायचं म्हणल्यावर एजचा जो डेटा टाइप आहे तो आपल्याला कन्सिडर करावा लागेल सगळ्यात अगोदर, कारण डेटा कुठल्या याच्यामध्ये येणार आहे ते आपल्याला माहित असलं पाहिजे. मग सिंटॅक्स मध्ये लिहितानाच आपल्याला तसं लिहावं लागेल. कसं सिंटॅक्स लिहिता येईल? स्कॅनएफ लिहावं लागेल. स्कॅनएफच्या फंक्शनचं जे सिम्बॉल असतं ज्याला आपण पॅरेंथिसिस म्हणतो ते लिहावं लागेल. त्याच्यानंतर त्या असलेल्या पॅरेंथिसिसच्या आतमध्ये आपल्याला काय करावं लागेल? सगळ्यात अगोदर एक डबल इन्व्हर्टेड कॉमा लिहावा लागेल, जसं आपण प्रिंटएफ मध्ये लिहिला होता अगदी तसाच, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर इथे कॉमा द्यावा लागेल. आता मी तुम्हाला थोडंसं वेगळ्या पद्धतीने शिकवतोय, लक्षात घ्या कसं शिकवतोय. मी काय केलं, मी सुरुवातीला पॅरेंथिसिस लिहिलं. पॅरेंथिसिस लिहिल्यानंतर मी काय केलं? डबल इन्व्हर्टेड कॉमा दिला, कारण मला सांगितले गेले की प्रिंटएफ जे होतं ते डबल इन्व्हर्टेड कॉमाच्या आतमधलं सगळं प्रिंट करत होतं, बरोबर की नाही. आणि डबल इन्व्हर्टेडच्या कॉमाच्या आतमध्येच आपल्याला फॉर्मॅट स्पेसिफायर सुद्धा देता येत होते, बरोबर की नाही. आणि अगदी तसंच स्कॅनएफ मध्ये सुद्धा आपल्याला करता येतं. कसं करायचंय? स्कॅनएफ लिहायचंय, पॅरेंथिसिसच्या आतमध्ये डबल इन्व्हर्टेड कॉमा लिहायचा आहे आणि एक कॉमा द्यायचा सेपरेशन साठी, किंवा ही गोष्ट वेगळी आहे त्याच्या समोरची गोष्ट वेगळी आहे, बरोबर. आता तुम्ही ज्यावेळेस मला एक सांगा वेदांत, मला एक सांगा, तुम्ही ज्यावेळेस इनपुट घेणार आहात, समजा मी तुमच्याकडे 100 रुपयाची नोट दिली, हा, तर तुम्ही काय कराल त्या नोटेचं? काय कराल? म्हणजे तुम्ही आता माझ्या समोर उभा आहेत, समज निवास तुम्ही माझ्या समोर उभा आहेत, मी तुम्हाला 100 रुपयाची नोट दिली. आता तुमचं पहिलं ऍक्शन काय असणार आहे? आम्ही घेऊ का आपण?
तुम्ही हातात घ्याल, बरोबर, राईट, हातात घ्याल. बरं तुम्ही हातातच ठेवा, हातातच राहू द्याल का तिला? कधी ना कधी तर तिला तिच्या कधी ना कधी तर तुम्ही तिला तिच्या जागेवर ठेवाल ना. म्हणजे तुमचं पॉकेट वॅलेट असेल किंवा खिसा असेल, बरोबर, कुठं ना कुठं तर ठेवाल, किंवा बुक मध्ये ठेवतं कुणी, कुणी कंपास मध्ये ठेवतं, ठेवाल की नाही? तो कपाटात ठेवाल, राईट. तो याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ झाला की ज्या ज्या वेळेस मला एखादी व्हॅल्यू घ्यावी लागणार आहे, त्या वेळेस मला एक ब्लॉक लागणार आहे. आपला नियमच सांगतोय ना तो प्रोग्रामिंगचा, बरोबर आहे, की तुम्हाला व्हॅल्यू ठेवायची आहे ना, तर तुम्हाला ब्लॉक ब्लॉक लागेल. एक मेमरीचा सॉकेट लागेल, ज्या सॉकेटमध्ये तुम्ही त्याला ठेवाल, बरोबर की नाही, राईट. म्हणजे याचा अर्थ आहे असा की स्कॅनएफ ज्यावेळेस तुम्हाला वापरायचे त्यावेळेस एक ब्लॉक लागणार आहे, आणि तो ज्या डेटा टाईपचा ब्लॉक तुम्ही बनवणार आहात त्याच डेटा टाईपची व्हॅल्यू तुम्हाला घ्यावी लागेल, राईट ऑर रॉंग. मग आपल्याला आपण आता काय लिहित होतो? स्कॅनएफचं सिंटॅक्स लिहित होतो, आणि ते सिंटॅक्स अशा पद्धतीने लिहिलं होतं, बरोबर की नाही. आता आपल्याला हे 100% माहिती आहे की एका ब्लॉक मध्ये असलेली व्हॅल्यू मला लिहायची आहे इथे, बरोबर. आता ब्लॉक मध्ये देण्यासाठी व्हॅल्यू लिहायची आहे. जसं तुम्ही मी 100 दिले ते पॉकेटामध्ये ठेवणार आहात, राईट. तर या पॉकेटसाठी ते 100 रुपये घेतलेत ना, बरोबर, राईट. त्या पॉकेटसाठी 100 रुपये घेतलेत. मग ते पॉकेट जे आहे त्या पॉकेटला एक नाव असणार आहे, कारण आपल्याकडे जो ब्लॉक बनतो त्या प्रत्येक ब्लॉकला काय असणार आहे? एक नाव असतं. मग आपण इथे एक काम करूया, तुमच्याकडनं मला एज घ्यायचंय, समजा युजरकडनं एज घ्यायचंय आपल्याला, बरोबर. आणि एज मला सध्या तरी फक्त न्यूमेरिकल घ्यायचंय, फ्लोटिंग वगैरे घ्यायचं नाहीये, फक्त न्यूमेरिकल. तर मी काय करेल? एज नावाचा एक ब्लॉक करेल, आणि तो लिहितानाच असा लिहिल INT एज. याचा अर्थ काय होईल? रॅम वरती कंपायलर जाऊन एक ब्लॉक तयार करेल, ज्या ब्लॉकचं नाव एज असेल आणि ज्याची डेटा टाईप इंटिजर असेल. बरं, फक्त एवढ्यावर थांबेल का तो? तर नाही, याला 2 बाईटची जागा अलोकेट केली जाईल, हे आपल्याला माहिती आहे आता, बरोबर. 2 बाईटची जागा. आणि याच्यामध्ये व्हॅल्यू आहे का काही? सध्या हे नल आहे, याच्यामध्ये काहीच व्हॅल्यू नाहीये सध्या, आहे का? या ब्लॉक मध्ये व्हॅल्यू देण्यासाठीच आपल्याला युजर कडनं घ्यायची आहे, बरोबर. तर आता एक गोष्ट लक्षात घ्या की आपलं जे ब्लॉक आहे त्या ब्लॉकचं नाव आपल्याला माहित असलं पाहिजे, ज्या ब्लॉक मध्ये व्हॅल्यू घ्यायची. आणि सध्या आपल्याला एज नावाच्या ब्लॉक मध्ये व्हॅल्यू घ्यायची, बरोबर. मग आता स्कॅनएफचा यूज करायचा. तसं मी जसं लिहित होतो आता अगदी तसंच परत लिहूया. स्कॅनएफ लिहिलंय, डबल इन्व्हर्टेड कॉमा लिहिलाय, कॉमा दिलाय, आणि मला ज्या ब्लॉक मध्ये व्हॅल्यू घ्यायची ना त्या ब्लॉकचं नाव लिहितो मी, एज. सिंपल, एज मध्ये घ्यायची आहे मला, मी काय लिहिलं? एज लिहिलं, राईट. म्हणजे हे काय झालं? एक व्हेरिएबलचं नाव झालं माझ्यासाठी, बरोबर. आता मी काय करेल की बाबा मला एज मध्ये घ्यायचं तर आहे, पण मला काय करायचंय? कारण एजचा जो ब्लॉक आहे तो इंटिजर डेटा टाईपचा आहे, म्हणून मला इथे त्याचं फॉर्मॅट स्पेसिफायर लिहावं लागेल. पर्सेंटेज बघा मी लिहिले आता, दिसतंय? सिंपल आहे की नाही. मी काय केलं? स्कॅनएफ मध्ये अगोदर तुम्हाला पर्सेंटेज डी नाही लिहायला लावलं, मी अगोदर ब्लॉक कडे जायला लावलं. कारण ब्लॉक माहित नसेल कुठल्या डेटा टाईपचा आहे तर तुम्ही पर्सेंट डी आणि पर्सेंटेज कोणत्या बेसिस वरती द्याल, बरोबर की नाही. म्हणून तुम्हाला आयडेंटिफाय करता आलं पाहिजे की तुमचा व्हेरिएबल कोणत्या डेटा टाईपचा आहे, आणि हीच एक गोष्ट आहे जी गोष्ट तुम्हाला पायथन सारखी इतकी प्रचंड मोठी प्रोग्रामिंग लँग्वेज कधीही शिकवत नाही, कारण पायथन मध्ये कधीही डेटा टाईप्स लिहिला जात नाही, बरं का निवास. आणि म्हणून आपण हे शिकतोय, येते लक्षात. सो स्कॅनएफ लिहित असताना मी एवढं तर लिहिलंय, बरं एवढं लिहिल्याने माझं काम होणार आहे का? तर बिलकुल होणार नाही. कारण काय माहिती का? आता ही लाईन आणि ह्या ब्लॉक क्रिएट करण्याची लाईन, म्हणजे देर आर 2 लाईन्स नाव. आता 2 लाईन्स आहेत ना, आहेत की नाहीत मला सांगा? कोणत्या कोणत्या 2 लाईन्स आहेत? हे बघा, ही एक लाईन दिसते, ही जी लाईन आहे ही एक लाईन दिसते कंपायलरला, स्कॅनएफ ज्या लाईनला लिहिले त्या, आणि त्याच्या अगोदर ब्लॉक असणार आहे माझ्याकडे, म्हणजे INT एज नावाची लाईन असेल की नाही. 2 लाईन आहेत वेगवेगळ्या, बरोबर. मग मला सांगा, इथे एज लिहिलंय, इथे एज लिहिलंय, असं होऊ नाही शकत का की बाबा एज, समजा आता मी तुम्हाला सांगितलं वेदांत आणि निवास, मी तुम्हाला सांगितलं की मी पुण्यात आलेलो आहे, बरोबर. तुम्ही दोघे पुण्यात आहात, मी सांगितलं की मी पुण्यात आलेलो आहे, आणि मी तुम्हाला सांगितलं मी ह्याच्यामध्ये थांबलोय, कुठे? CCD ला थांबलोय, बरोबर. कुठे थांबलोय? CCD. हा, तर तुम्ही कुठे जाल? सीसीडी ला थांबलोय म्हणलं, आणि तुम्हाला मला भेटायचे सपोज, तुम्ही कुठे जाल मला शोधण्यासाठी? कोणत्या CCD जाल? समजेल का? नाही समजणार. वेदांत समजेल का? नाही समजणार. मी फक्त सांगितलंय तुम्हाला CCD या,
तुम्ही त्यावरनं गेस नाही करू शकणार की मी एक्झॅक्टली कुठे आहे, बरोबर की नाही. आणि अगदी तसंच इथं स्कॅनएपच्या बाबतीमध्ये सुद्धा होते. म्हणून आपल्याला स्कॅनएप लिहिते वेळेस हे तर लिहावंच लागतं, पण असं न लिहिता आपल्याला लिहायचंय ते असं लिहायचंय. कारण या ठिकाणी एज जे लिहिलंय ना तुम्ही, या एजला एक पर्टिक्युलर ऍड्रेस असणार आहे. जसं मी तुम्हाला सीसीडी सांगणार आहे, की सीसीडी ला एक पर्टिक्युलर ऍड्रेस असणार आहे की नाही, बरोबर. सीसीडी ला एक पर्टिक्युलर ऍड्रेस असणार आहे. जर मी तुम्हाला सांगितलं की अरे तुम्ही काय करा, तुम्ही एफसी रोडवरच्या सीसीडी ला या, मग तुम्ही नक्की याल, बरोबर. कॅम्प मधले सीसीडी लिहा म्हटलं की तुम्ही लगेच याल. पण नुसतं सीसीडी लिहा म्हणलं तर तुम्ही येऊ शकणार नाहीत, राईट. का? कारण देर आर लॉट ऑफ सीसीडीज, भरपूर सीसीडी तिकडे आहेत की नाही. मग काय करावं लागतं आपल्याला, या एज नावाच्या ब्लॉकचा ऍड्रेस द्यावा लागतो. काय द्यावा लागतं? ऍड्रेस. आणि एक गोष्ट आश्चर्याची तुम्हाला आता जाणवून देईल मी तुम्हाला, की कुठल्याही प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये ऍड्रेसेस दाखवण्याचं काम कोण करत असेल तर एक ऑपरेटर करतं, ज्या ऑपरेटरला आपण या नावाने ओळखतो, अँड साइन. आलं लक्षात? अँड साइन. यस, आपल्याला ज्या ब्लॉक मध्ये पाठवायचंय ना त्या ब्लॉकचा एक्झॅक्ट ऍड्रेस द्यावा लागतो, कारण त्याच्याशिवाय ती जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू येईल पण ते ब्लॉकला जाणार नाही, बरोबर. आणि त्या ब्लॉकलाच आपल्याला व्हॅल्यू द्यायची असेल तर आपल्याला असं लिहावं लागतं. सिंटॅक्स फार सोपा आहे. आपण लगेचच याला 2 मिनिटांमध्ये एक्सपेरिमेंट करून बघूया, म्हणजे आपल्याला समजेल देखील, राईट. आपल्याला प्रिंटएफ जमलंय काल, आता स्कॅनएफ जमले. तर आपण एक काम करूयात, असं सेपरेट प्रिंटएफ आणि स्कॅनएफ लिहिण्यापेक्षा, म्हणजे असं सेपरेट युज करण्यापेक्षा एक असा कॉम्बो बनवू दोन्हीचा, जेणेकरून आपल्याला थोडंसं अजून चांगलं ऍप्लिकेशन बनवलं असं सुद्धा वाटू शकेल, राईट. आपण एक काम करूयात, आपण काहीतरी मी अशी चांगली काहीतरी प्रोग्राम बनवण्याचा प्रयत्न करूया. चला मी टर्बोवरती तुम्हाला घेऊन चालतो. तो हा आपला कालचा होता प्रोग्राम. क्लिअर? तुम्हाला फ्लोटिंग डेटा टाइपचं परत रिहर्सल करून दाखवण्याची गरज आहे का? नाही ना? चला मी काय करतो, मला स्कॅनएफचा यूज करायचा आहे. मला इथे लिहितो मी हाऊ टू यूज स्कॅनएफ. हाऊ टू यूज स्कॅनएफ. तो स्कॅनएफ कशासाठी यूज केलं जातं? नेहमी कीबोर्ड वरनं इनपुट घेण्यासाठी. मला एज घ्यायचंय आणि मग मी काय करतो, प्रिंटएफ लिहितो. प्रिंटएफ कशासाठी? कारण मला मेसेज द्यायचा युजरला. मी नेक्स्ट लाईनला प्रिंट घेतो आणि याला सांगतो की बाबा काय करा, एंटर युअर एज, एंटर युअर एज, दॅट्स इट, राईट. आणि मग मी काय करेल, स्कॅनएफ यूज करेल. स्कॅनएफ लिहिताना मी काय करेल, जसं सांगितलंय तसंच लिहिल. डबल इन्व्हर्टेड कॉमा कॉमा, मला एज मध्ये जायचंय. एज आहे इंटिजर डेटा टाइप मध्ये आणि याच्या ऍड्रेस वर जायचंय, कारण ऍड्रेस नसेल तर तिथे जाणार नाही. आता गेले का नाही हे बघण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, याच्यामधली व्हॅल्यू प्रिंट करून बघावी लागेल. आपल्याला माहिती आहे प्रिंटएफची सेकंडची यूज सांगितला होता मी, त्याच्यामध्ये आपल्याला ही चांगलं माहित आहे. तर आपण इथे काय करू, नेक्स्ट लाईनला घेऊ याला प्रिंटला आणि इथे लिहूयात, काय लिहूयात की %d, म्हणजे मला इंटिजर डेटा फॉर्मॅट मध्येच पाहिजे, कॉमा देईल आणि मला एज ह्या ब्लॉकची व्हॅल्यू पाहिजे, बरोबर आहे. तर मी इथे मेसेज सोबत लिहिल की बाबा युअर एज इज, राईट. म्हणजे मला परफेक्शन येईल. थोडस कंपाईल केला, रन केला, एंटर युअर एज. आता मी माझं एज टाकलं, समजा मी टाकलं 35, ठीक आहे. एंटर. बघा, युअर एज इज 35. नाव तुम्हाला जर याच्या पुढे इयर वगैरे लावायचं असेल तर कसं लावू शकता, इथे %d लिहिलंय ना वेदांत, त्याच्या अगदी समोर तुम्ही काय करा, इयर्स टाका, ऑटोमॅटिकली येऊन जाईल ते. चला बघूया, कंपाईल केला, रन केला, इथे मी टाकलं 32, 32 इयर्स आलं, राईट. सो दस हाऊ कॅन यूज, आपण यूज करू शकतो आपण स्कॅनएफचा आणि प्रिंटएफचा यूज करू. क्विकली तुम्ही काय करत चला,
स्क्रीनशॉट काढत चला. जर तुम्हाला म्हणजे इमिजिएटली असं असेल ना तर प्लीज काढत चला. हं? असे जे प्रोग्राम्स लिहिलेले असतात राईट. नाव आता वेळ आलेली आहे की आता आपल्याला हे सगळं समजलंय. आता आपल्याला डेटा टाईप समजल्यात, आता आपल्याला प्रिंटफ समजले, आता आपल्याला स्कॅनएफ समजलंय. आता पुढे जायला हरकत नाही आणि पुढे जाण्यासाठी सगळ्यात मोठी जी हर्डल आहे, जी हर्डल एमसीक्यूज ला सॉल्व्ह करण्यासाठी मदत केली जाते. जसं तुम्हाला मी एक उदाहरण देतो. हा चला बघूयात. त्याला सेव्ह करतो. ठीक आहे. चलो मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. आता काय करतो मी इथे न्यू फाईल क्रिएट करतो आणि मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो की तुम्ही मला सांगायचंय आता आउटपुट काय येईल ते. ठीक आहे. मी इथे लिहितोय 2 - 1 into 3 plus 10 divided by 2 into 3 equal to. सांगा बरं काय येईल याचं उत्तर. कॅल्क्युलेट करा. गेस नका करू. वेदांत मी शिकवलं त्या दिवशी तुम्हाला. डू नॉट गेस इट. टेक अ पेपर, टेक अ पेन, write it down and give me the answer. निवास काय येते आउटपुट. ओके निवास तुमचं काय आलं. हा निवास काय आलं तुमचं. 14. निवास झालं. हा आता बघा हे असं का झालं वेदांत. तुमचं आणि निवासचं वेगळं का आलं. तुम्ही दोघंच आहात बरोबर. नाही असू द्यात असू द्यात ते मला माहित आहे ते चुकणारच आहे. सध्या पुरतं असू द्यात. पण मला फक्त मी तुम्हाला जो विषय समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय ना तो विषय समजून घ्या. तो विषय असा आहे की इथे काय झालंय माहितीये का. इथे ऑपरेटर्स यूज झालेले आहेत राईट. आणि असे ऑपरेटर्स यूज झालेत की आपल्याला अॅक्युरेटली थोडस सांगणं कठीण चाललंय. म्हणजे एवढं काही कठीण नाही पण चाललंय कठीण राईट. म्हणजे दोघांचं आन्सर मिसमॅच. हा काय म्हणले. हा मग किती आलं तुमचं. तुमचं किती आलं मग. 14च आलं. 14च आलं. नाही ठीक आहे ना. चला 14च आलं. चला दोघांचंही चुकलेलं आहे. ठीक आहे. नंतर तुम्ही ज्यावेळेस लेक्चर संपेल नंतर करत बसा. दोघांचंही चुकलेलं आहे राईट. चला तर मी आता हे सांगण्याचा प्रयत्न का करत होतो. दॅट इज बिकॉज काय असतं माहितीये का. हे जे ऑपरेटर्स आहेत ना या ऑपरेटरला एक प्रिझिलन्स असतं. हा एक शब्द आहे प्रिझिलन्स. प्रिझिलन्सचा अर्थ आहे की आहे का रे बघा याच्यात. प्रिझिलन्स नाहीये याच्यामध्ये नाहीये. प्रिझिलन्स हा टेक्निकल वर्ड आहे आणि टेक्निकल वर्ड मध्ये काय असतं की कोणाला किती प्रायोरिटी द्यायची हे गणितात ठरलेलं आहे. बरोबर आहे. मॅथमॅटिक्स मध्ये कोणाला किती प्रायोरिटी द्यायची हे मॅथमॅटिक्स मध्ये ठरलेलं आहे आणि आपण त्याला काय म्हणतो बोर्डमास म्हणतो राईट. बरोबर राईट. आणि या बोर्डमासचा सिद्धांताचा यूज करावा लागतो आणि त्याच्यानंतर आपल्याला ऑपरेशन्स परफॉर्म करता येतात. बरं मग ऑपरेशन्स परफॉर्म फक्त अशा चिन्हांवरतीच करता येतात का की नाही. आपण बघा आपण काय काय बघितलेलं आहे. आपण ज्यावेळेस सी लँग्वेजचा ज्यावेळेस आपण पाहत होतो की सी लँग्वेजचं कॅरेक्टर सेट काय काय आहे त्याच वेळेस अगदी आपल्याला माहिती आहे की सी लँग्वेज मध्ये काय काय असतं. तर अल्फाबेट्स असतात. त्याच्यानंतर काय असतं तर डिजिट्स असतात.
त्याच्यानंतर काय असतं तर आपल्याला माहिती आहे की स्पेशल सिम्बॉल्स असतात, बरोबर आहे. स्पेशल सिम्बॉल्स असतात की नाही. आता मला सांगा हे जे सगळे स्पेशल सिम्बॉल्स आहेत त्याच्यापैकी मी एक इथे सिम्बॉल काढून दाखवतो, मला सांगा याचा यूज काय आहे ते. ठीक आहे, म्हणजे मी काय करतो इथे इथे आता तुम्ही याला वेगळं काही समजू नका, मी फक्त लिहितोय. ठीक आहे, मी इथं 8 लिहिलं. ठीक आहे, आणि मी इथे असं एक ब्रॅकेट टाकलं आणि मी इथे 2 लिहिलं. सांगा बरं याचा यूज काय होईल, याचा आउटपुट काय येईल, येईल का याचा आउटपुट? सगळ्यात अगोदर मला हे सांगा. हे स्क्वेअर ब्रॅकेट आहे, म्हणजे क्लोजिंग वालं स्क्वेअर ब्रॅकेट, ओपनिंग वाला नाहीये, क्लोजिंग वाला आहे. व्हॉट विल बी द आउटपुट ऑफ दिस? काय येईल निवास? काहीच नाही येणार. निवास काय येईल याचा आउटपुट? मी सांगू का तुम्हाला काय येईल ते? सांगू का? So this is not an operation. This is not an operation. तर हे मी स्टेटमेंट कसं काय देऊ शकतो की ऑपरेशन नाहीये? कशाच्या बेसिस वरती दिलं असेल मी हे स्टेटमेंट? येईल का सांगता तुम्हाला? ब्रॅकेट इज नॉट ऑपरेटर. म्हणजे एक गोष्ट लक्षात आली का तुम्हाला की काही सिम्बॉल्स ऑपरेटर म्हणून वापरले जातात आणि काही सिम्बॉल्स ऑपरेटर म्हणून वापरले जात नाहीत, राईट? सो इट इज व्हेरी मच क्लिअर की आपल्याला सर्वचे सर्व ऑपरेटर्स माहित असायलाच हवेत, बरोबर? कारण मग उद्या असा प्रश्न विचारला इंटरव्ह्यू मध्ये तर एखाद्याला जो त्यानं ज्याने ऑपरेटर शिकले नाही तो संभ्रमात पडेल ना, अरे आउटपुट काय येत असेल बरं याचं, तो विचार करेल की नाही, बरोबर? आणि त्याला काही आउटपुट माहितच नाही की अशा पद्धतीचा ऑपरेटर नाहीये, आणि दॅट इज बिकॉज ही हॅज नॉट स्टडीड द ऑपरेटर्स विच आर बीन युज्ड इन प्रोग्रामिंग लँग्वेजेस. टेक्नॉलॉजीज मध्ये, प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये कुठल्या प्रकारचे ऑपरेटर्स वापरले ते त्याला माहितच नाही, बरोबर? सो दॅट इज व्हाय वी नीड टू अंडरस्टँड व्हॉट आर द ऑपरेटर्स अँड हाऊ टू यूज दोज ऑपरेटर्स, राईट? त्यांचा काय स्पेसिफिक यूज आहे हे आपल्याला माहित असायला हवे. चला तर मग एक एक गोष्ट बघूयात उलगडून. ऑपरेटर्स काय असतात? ऑपरेटर्स सगळ्यात सोपी त्याची डेफिनेशन मी तयार केलेली किंवा आपली अशी आहे की ऑपरेटर्स आर स्पेशल सिम्बॉल्स, special symbols which are used to perform some operations in programming. येते लक्षात? ऑपरेटर म्हणजे असंच काहीतरी नाहीये, ऑपरेटरचा एक स्पेसिफिक मिनिंग आहे. ऑपरेटर्स आर सम स्पेशल सिम्बॉल्स. काय आहेत? स्पेशल सिम्बॉल्स आहेत, म्हणजे सर्वचे सर्व नाही, काही स्पेशल सिम्बॉल्स आहेत ज्यांना आपण ऑपरेटर्स म्हणू शकतो. आणि मग जर काही स्पेशल सिम्बॉल्स असतील तर आपल्याला ते माहित असणं आवश्यक आहे की नाही? ऑपरेटर्सचा अर्थ काय होतो मग आता आपल्या दृष्टीने? ऑपरेटर्स आर नथिंग बट ऑपरेटर्स आर स्पेशल सिम्बॉल्स विच आर यूज टू परफॉर्म सम ऑपरेशन्स. कारण आता जसं स्क्वेअर ब्रॅकेटचं क्लोजिंग मी तुम्हाला टाकून दिलं होतं, दॅट इज नॉट अन ऑपरेटर. कशामुळे? कारण ते ऑपरेशनच परफॉर्म करत नाही कशावरती, बरोबर, राईट? आणि म्हणून ते ऑपरेटर नाही. आता मग आपल्याला उलट जावं लागेल आणि ऑपरेटर्स नेमके कोणते कोणते असतात आणि ते काय ऑपरेशन्स परफॉर्म करतात हे पाहावं लागेल. तर मित्रांनो तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की देअर आर 7 टाइप्स ऑफ ऑपरेटर्स. 7 प्रकारचे ऑपरेटर्स आहेत. बरं, हे 7 प्रकारचे ऑपरेटर्स फक्त सी लँग्वेज मध्ये नाहीयेत, सर्वच्या सर्व प्रोग्रामिंग लँग्वेजने याला अडॉप्ट केलेलं आहे. आणि मी नेहमी त्याच्यामुळे सांगत असतो की सी लँग्वेज शिका म्हणजे बाकीचं येईल तुम्हाला. ऑपरेटर्स आपल्याला सगळीकडेच यूज करावे लागणार आहेत. तर हे ऑपरेटर्स कोणते कोणते, त्यांच्या टाइप्स काय आहेत ते मी लगेच तुम्हाला 5 मिनिटात सांगतो, म्हणजे आपल्याला पुढे जाता येईल. ठीक आहे, सो लेट अस ट्राय टू अंडरस्टँड व्हॉट आर द टाइप्स ऑफ ऑपरेटर्स. सो पहिला ऑपरेटर आहे इथे आपला, ऑब्विसली काय असणार आहे? अरिथमेटिक ऑपरेटर. अरिथमेटिकचा अर्थ काय? द ऑपरेटर्स विच आर युज्ड फॉर मॅथमेटिकल कॅल्क्युलेशन्स आर कॉल्ड ऍज अरिथमेटिक ऑपरेशन्स. त्या ऑपरेटरला आपण मॅथमेटिक्स साठी यूज करतो त्यांना अरिथमेटिक ऑपरेटर्स म्हणतात. व्हेरी सिंपल, राईट?
दुसरा टाईप आहे, सांगता येईल का तुम्हाला? असाइनमेंट ऑपरेटर. असाइनमेंट ऑपरेटर विचार करू नका काय असेल काय नसेल, आपल्याला सगळं इन डिटेल पाहायचंच आहे, त्याच्यामुळं विचार करण्याची काही आवश्यकता नाही, मी सर्व सांगणार आहे तुम्हाला. ठीक आहे, वेगवेगळ्या त्याच्यात आपण त्याचे प्रोग्राम्स करून पाहणार आहोत, बरोबर आहे. सो असाइनमेंट ऑपरेटर. तिसरं आहे रिलेशनल ऑपरेटर. तिसरं आहे रिलेशनल ऑपरेटर. चौथं जे आहे ते आहे कंडिशनल ऑपरेटर. पाचवं जे आहे ते आहे इन्क्रीमेंट अँड डिक्रीमेंट ऑपरेटर. इन्क्रीमेंट अँड डिक्रीमेंट ऑपरेटर. सहावं आहे लॉजिकल ऑपरेटर. लॉजिकल ऑपरेटर जे सर्वात जास्त वापरलं जातं डेटाच्या अनालिटिक्स मध्ये, डेटाच्या सायन्स मध्ये, डेटाच्या इंजिनिअरिंग मध्ये. लॉजिक्स बिल्ड करायचे असतील तुम्हाला तर त्याच्यासाठी लॉजिकल ऑपरेटर्स वापरले जातात, ते ऑपरेटर्स. त्याच्यानंतर 7वं जे आहे ते आहे बिट वाईज ऑपरेटर. राईट. सो असे वेगवेगळे 7 प्रकारचे ऑपरेटर्स आपल्याला आहेत जे आपल्याला स्टडी करावे लागतात. याच्यापैकी ते हे बिटवाइज ऑपरेटर आहे ना, वी विल सी इन पायथन. त्याला आपण पायथन मध्ये पाहू, कारण तोपर्यंत तुमची तेवढी अंडरस्टँडिंग होऊन जाईल. काय बाकीचे सर्व ऑपरेटर्स आपल्याला इथेच पाहावे लागतील आणि आपण हे सगळे उद्या पाहणार आहोत. चालेल. विधान समजतंय तुम्हाला? प्लीज मला करेक्ट करत चला. हो सर. निवास. हो सर. हो. काय सॅटर्डे संडेला काय म्हणलेले विधान? लेक्चर झाले मागचे थोडेसे. हा. हो नक्की होतील, सांगितलंय मी कालच, नक्की होतील. ठीक आहे. निवास काही डाऊट आहे तुम्हाला? ओके, सगळं समजतं ना? आणि आपण काय वाटतं योग्य दिशेने चाललोय वेदांत? योग्य दिशेने जात आहे? गुड. ट्रस्ट ऑन मी. विश्वास ठेवा माझ्यावरती. AI ला कॉम्पीट करण्यासाठी शिकत आहोत आपण. ठीक आहे. चलो देन उद्या सॅटर्डे आहे, ऑब्विसली आपण वीक ऑफ असतो आपला. सॅटर्डे संडेला ऑफ असेल. मंडेला आपण भेटूया सेम टाइम विथ सेम न्यू पॅशन. ठीक आहे. चल, थँक्यू. गुड नाईट. टेक केअर. थँक्यू.